नमस्कार मित्रांनो, कोकणी नाळ या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, कशा सर्व ठीक आहेत ना? ठीकच असायला पाहिजे। आजचा नियोजन म्हणजे आज गौरी गणपती विसर्जन आहे आणि त्याची सर्व तयारी तर चालू झालेली आहे। विसर्जनाच्या अगोदर आरती होते मित्रांनो, ती आरती वगैरे झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात गाडी वगैरे विसर्जनासाठी गौरी गणपती घेऊन जाण्यासाठी बोलवलेली आहे। त्याच्यासोबत मित्रमंडळींनी डीजे ची पण अरेंजमेंट केलेली आहे। तर गौर गणपती वाजत गाजत विसर्जनासाठी नदीवर घेऊन जाणार आहे। तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण तेच बघणार आहे, गौर गणपती कोकणामध्ये कशा प्रकारे मिरवणूक काढली जाते आणि काय काय धमाल येते ते आपण आजच्या ब्लॉग मध्ये मी तर अनुभवणार आहे, माझ्यासोबत तुम्ही अनुभवा। तर आजच्या ब्लॉग मध्ये हेच खास असणार आहे। तर चला जाऊया आणि बघूया तिकडे काय काय धमाल होते ते। 5 minutes later. मित्रांनो, बघू शकताय आता विसर्जनची तयारी चालू झालेली आहे आणि सजवण्यासाठी फुगे उगवले जातात आहे। त्या साईडला बघू शकता इकडे ओमकार आहे, मनीष निकमच्या आता एंट्री झालेली आहे आणि इकडे आबू आहे आणि नितीन मेडेकर आज खास आलेले आहेत गणपतीसाठी। इकडे सत्यवान आहे, बघू शकता फुगवलेले आहेत इकडे आणि इकडे गाडी आलेली आहे विसर्जनसाठी, गणपती घेऊन जाण्यासाठी तयारी चाललेली आहे। गावातील ग्रामस्थ बघू शकताय, इकडे विकास काका आलेले आहेत। हे बघा, नियोजन चालू आहे, विसर्जनचं नियोजन। आज गणपती विसर्जन आणि गौरी विसर्जन हा दिवस आम्ही मोठ्या थाटामाटाने साजरा करतो आणि पहिली आम्ही सर्व गणपतीची आरती करतो, त्यानंतर ही आम्ही मोठी थाटामाटात मिरवणूक काढतो आणि आमचे मुंबई मंडळ, पुणे मंडळ, गावचे ग्रामस्थ चांगल्या उत्साहाने हा साजरा करतात। आणि आता आमची 4 वाजता मिरवणूक निघणार आहे, ती आम्ही नदीवरती गौरीला गणपतीला विसर्जन करणार आहे। प्रथा सर्व वर्षानुवर्ष चालू राहणार ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो। कोकणातलं गणपती आणि गौरीचं सण म्हणजे मोठा जिव्हाळीचा विषय आणि आता आमचं हे गाव आहे कुलवंडी तांबरीची वाडी आणि पारंपरिक रूढी परंपरा जोपासत पण त्याच्यामध्ये आधुनिकता आणून आता गणपती विसर्जन असो किंवा गौरी आवाहन असो किंवा गणपतीचं स्थापनेपासून तर विसर्जनापर्यंत हा जो कोकणातला सण आहे तो मोठ्या थाटामाटात ग्रामस्थ असो सगळे मुलात म्हणजे सर्व चाकरमणी त्या गावातून सगळे बाहेर नोकरीच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर असतात, पण गणपतीच्या आणि ह्या सणामध्ये सगळे येतात आणि हा सण सर्व फॅमिलीला सर्वांना एकत्र आणणारा हा सण आहे। आणि ह्याचा आम्ही एक चांगलं जवळजवळ आमचा 70-80 घरांचं हे वाडी आहे आणि हे वाडी एकत्र येऊन सगळं कार्यक्रम गुण्या गोविंदाने साजरा करतात। आणि हा आताचं कोकणाची ही खरी परंपरा आहे की सगळ्यांना सोबत घेऊन सर्वांना एकत्र घेऊन मग किती तो जगाच्या कुठेही पाठीवर असू दे पण तो गणपतीला येणार आणि आपला सण हा साजरा करणार। ही खरी गणपती आणि आपल्या हिंदू संस्कृतीची मूळ गाभा आहे की आपल्याला सर्वांना एकत्र आणणारे हे सण हे साजरे होतात आपल्या ह्या कोकणात, त्याचा आम्हाला अभिमान आहे। धन्यवाद। मित्रांनो, बघू शकता इकडं वर बबल्या चढलाय डेकोरेशन साठी आणि आतमध्ये हिरो आहे, इकडे बंटी आहे फुगे जमा करून देतोय। या सचिनदा खास मुंबईवरून आलाय गणपतीसाठी। संकू आणि संदेश बघू शकताय एकदम हिरीने भाग घेतलेला आहे डेकोरेशन साठी, फुगे लावण्यासाठी। या साईडला संकू आहे आणि संदेश आहेत। फुगेवाले काका आलेत, तांबरीच्या वाडचे फुगेवाले काका।
इकडे बघू शकताय गौरी आणि गणपती आता विसर्जनासाठी निघालेले आहेत. तर त्यांची आरती वगैरे केली जाते सगळ्यात पहिले आणि त्याच्यानंतर मंदिराला राऊंड मारून गणपती घेऊन जातात गौरींसोबत. मित्रांनो बघू शकताय आता मंदिराला राऊंड मारून सर्व गणपती यायला सुरुवात झालेली आहे. एक एक गणपती यायला सुरुवात झालेली आहे. ते गाडीमध्ये ठेवले जातात लाईनशीर. बाकीचे पण गणपती यायला सुरुवात झालेली आहे जसं की आपण बघू शकताय. मित्रांनो बघू शकताय गणपती विसर्जनासाठी डीजेची व्यवस्था केलेली आहे. आमचं पण गणपती विसर्जनासाठी निघालेलं आहे. त्याच्यासोबत गौर पण निघालेली बघू शकताय आपण. मित्रांनो बघू शकताय अर्धे गणपती आलेले आहेत आणि अर्धे गणपती पुढे येणार आहेत आणि गणपती बाप्पाला गौराईला निरोप देण्यासाठी सर्व मंडळी जमा झालेली बघू शकताय. मिरवणुकीची सर्व तयारी चाललेली आहे बघू शकताय. सगळं ग्रामस्थ तयारी करत आहेत मिरवणुकीची आणि काही लोक निरोप देण्यासाठी आलेली आहेत.
मित्रांनो, आता याच्या पुढे डोक्यावरती गणपती घेऊन जावे लागणार की याच्या पुढे गाडी जात नाही, त्याच्यामुळे तर आता इथून नदीवरती गणपती डोक्यावरती गौरी डोक्यावरती घेऊन जाणार आहे. बघू शकताय त्याचीच तयारी चाललेली आहे सर्व. मोरया. आवाज निघाला होता. मोरया. हा आमचा बाबू उर्फ सीटर संदेश निकम. हा सम्या. विसर्जनासाठी आता नदीवरती पोचलेलो आहे. बघू शकताय नदीचं पात्र पोचलेलो आहे नदीवरती आणि इकडे थोड्या वेळाने विसर्जन करणार आहे गौरी गणपती. त्याच्या अगोदर आरती होते आणि आरती झाल्याच्या नंतर गौरी गणपती विसर्जन केलं जाणार आहे. ते पुढे आपण बघणार आहोत. सर्व आरतीची तयारी चालू झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात आरती सुरू होणार आहे आणि आरती झाल्याच्या नंतर गौरी गणपती नदीमध्ये विसर्जन केले जाणार आहे. काय तुम्ही सांगा. पाणी खोल का बोला आहे. काय तुम्ही सांगा, खोल आहे का वंडा आहे? खोल नाही, आउट नाही, काही नाही. पाणी थंड आहे. थंड आहे. असं पवायचा. पवायचा. हा. देव माझा जय देव जय देव.
5 minutes later. 5 minutes later. विसर्जन झालेले आहे आणि आता आम्ही घरी जायला निघालेलो आहे, जसं की आपण बघू शकताय.